नागोठणा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यात देखील नागोठणा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहील याचीच ग्वाही देण्यासाठी आज इथे सर्वच शिवसेनेचे कट्टर आणि खंबे कार्यकर्ते एकत्र जमले होते। आज कोणतीही पूर्वकल्पना न देता आज केवळ या सर्व मंडळींना जी काही घडामोड सध्या राजकीय चालू आहे या दृष्टिकोनातून इथे भेटण्यासाठी आम्ही सर्व प्रमुख मंडळी इथे जमलो होतो। परंतु अगदी उत्साहाने आणि अत्यंत जोशामध्ये सर्व शिवसैनिकांनी इथे अगदी शिवसेना ही नागोठणा विभागाची शान होती आणि राहील याची ग्वाही देत कोणीही कुठेही गेला तरी शिवसेनेला कधीही फरक पडत नसतो आणि त्याला अपवाद नागोठणा कधीच राहणार नाही याची ग्वाही या ठिकाणी आम्हा सगळ्या मंडळींना दिली। खरं तर तरुण कार्यकर्त्यांची फार मोठी फळी या नागोठण्यामध्ये आहे। त्याच्यामुळे कोणीही कितीही जरी पदाधिकारी कुठल्याही इतर पक्षामध्ये प्रवेश केला तरी फार मोठा फरक शिवसेना या संघटनेवर पडणार नाहीये याची आम्हा सगळ्याच मंडळींना खात्री आहे। तर शिवसेना ही कोणती राजकीय पक्ष नाही आहे। शिवसेना हा एक विचार आहे। शिवसेना ही एक संघटना आहे। ही शिवछत्रपतींच्या विचारावर चालणारी मराठी माणसाचा मानबिंदू, मराठीपणाचा अभिमान, स्वाभिमान आणि मराठी भाषेचा स्वाभिमान घेऊन जगणारी ही संघटना आहे। बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांवर जोपासणारी ही संघटना आहे। त्यामुळे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आजही प्रत्येक शिवसैनिक प्रेरित आहे। आज खरं तर सर्वत्र राजकारणाचा चिखल झालेला असताना सर्वत्र सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं सर्वत्र बदबदपुरी मागणी असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये या राजकारणाला एक चांगले सुगीचे दिवस आणणारे एक कुटुंब प्रमुख अद्यापही सगळ्यांना एक आशादायक असं चित्र देताना दिसत आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून प्रत्येक शिवसैनिक कटिबद्ध आहे। त्याच्यामुळे असे कितीही शिवसेनेवर आघात झाले, कितीही लोकांनी पाठीवरून शिवसेनेचा वार केला आणि अनेक जणांनी इथे जरी पक्ष सोडून गेले तरी हे असे जे कोणी शिवसेनेचे मोठे नेते स्वतःला समजत होते हे शिवसेनेमुळे आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना नाही याचीच प्रचिती यापुढे देखील नागोठणेकरांना आल्याशिवाय राहणार नाही। येत्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी असा बदल घडवलेला आहे त्यांनी फक्त आणि फक्त या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर स्वतःचे प्रतिमा पडताळून पाहूया की आपण ज्यासाठी आयुष्यभर हा कयास केला परंतु आज कुठेतरी छोट्याशा स्वार्थासाठी आपण या शिवसेनेला दूर लोटले, परंतु सर्वसामान्य शिवसैनिकांना मात्र आपण आपल्यासोबत जोडू शकलो नाही याची प्रचिती त्यांना या निवडणुकीनंतर निश्चित येईल। जसं सांगितलं की शिवसेना ही कोणाच्या नेत्यामुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे नसते, तर तो व्यक्ती या शिवसेनेमुळे मोठा होत असतो। त्याच्यामुळे कोणी काही गेलं, कुठे गेलं याचा परिणाम या नागोठण्यातील शिवसेनेवर होणार नाही। शिवसेनेची ग्रामपंचायत तर होतीच, शिवसेनेची जिल्हा परिषद देखील या ठिकाणी होती आणि मी अगदी ठाम विश्वासाने सांगतो की यापुढे देखील येणाऱ्या जिल्हा परिषद इथे फक्त शिवसेनेची मशालच फडकणार आहे याची मी ग्वाही या निमित्ताने इथे देतो। ग्रामपंचायत असताना देखील बाकी त्यांना जिथे विकास करायच्या उद्देशाने म्हणून सर्वसामान्यांना भुलून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायचं वाटतं यासारखं दुर्दैव नाहीये। तुम्हाला लोकांनी इथून विश्वासाने अगदी नागोठण्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीने तुमच्यावर विश्वास दर्शवून तुम्हाला इथे निवडून दिलं होतं। अशा पद्धतीने तुम्हाला कुठेतरी स्वतःला गहाण ठेवून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठीचा तो कौल नव्हता। तो हा प्रत्येकाने तुम्हाला स्वतःला इथे सक्षम समजून या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं। परंतु तुम्हाला जर ती खात्री नव्हती तर त्यावेळी तुम्ही जर शिवसेनेच्या पॅनलवर जेव्हा तुम्ही निवडून गेलात आणि आता जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये जाण्याचा विचार करताय तर हा तो सर्वसामान्य नागरिकांचा आणि सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात आहे। त्याच्यामुळे प्रथमतः अशा सगळ्या मंडळींनी या ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि मगच कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करावा।